प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. सगुना कोल्हाट्याची पोर. बाप शिरपा अन आई तानी. कोल्हाट्याचा असून शिरपाला नाच गाणी आवडायची नाही. गावात रोजंदारीवर कामाला जाऊन दोघांची भाजी भाकरीची सोय करायचा. 2 वेळच्या भाकरीत सुखी संसार बरा होता दोघांचा. त्यातच त्यांच्या सुखी संसारात अजून भर पडली. तानूला दिवस गेले. 9 महिने 9 दिवस झाली, पण दोघांच्या संसाराच्या वेलीवर कळी उमलली. दोघांचा आनंद गगनात मावेना. आता तानू शेतावर जात नव्हती. सगुना रंगायला लागली. तसं कधीतरी भाकरी घेऊन जायची शिरपाच्या. असं करता सगुना 5 वर्षाची झाली. तानू आता रोज शिरपासंग कामावर जायची. त्यातच पाटलाची नजर तनूवर पडली. तसं तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. तनू आपल्या संसारात मग्न होती. तिला पाटलाची चतुराई लक्षातच आलीच नाही. आता शिरपाच्या घरी काहीतरी काम काढून पाटलाचं येणं जाणं चालू झालं. आधीच कामाची उचल दे, सणवार आला की रोजंदारी सोडून जास्तीचे पैसे दे, असं बऱ्याच दिवस चाललं. एक दिवस पाटील शिरपाला म्हणाला, असं मौन मजुरी करून किती दिस खाणार? जरा तुझ्या बायकोकडं आणि पोरीकडं बघ. चांगलं खायला न्यायला नाही. शिरपा म्हणाला, खरं हाय मालक, पर दुसरा काय करू म्या? पाटलांनी खिशामधून 5,000 रुपये काढले आणि शिरपाच्या हातात ठेवले. नग मालक कशाला? माझ्या गरिबाकडून कवा फिटायचं? राहू दे, बघू कसं फिटताल ते पुन्हा. शिरपा त्या दिवशी अगदी खुशीत घरी आला. तानीच्या हातातच 5,000 ठेवले. तसं तानी म्हणाली, काय व एवढे पैसे कुणी दिले? अगं मालकाने दिले. आपली गरिबी बघून दया आली बघ त्यासनी. अगं बाई, देव माणूसच म्हणायचं की. वय ग, देव माणूसच आहे. 8 दिवस झालं. पैसा देऊन एक दिवस पाटलांनी शिरपाला वाड्यावर बोलिवलं. शिरपा गेला. दाराबाहेरच उभा राहून, काय काम होतं का मालका माझ्याकडे? होय, तुला 5,000 दिलेत, ती मला 2 दिवसात माघारी दे. अहो पर मालक, म्या 2 दिवसात कुठून आणू एवढं पैकं? हे बघ शिरपा, मला तर 2 दिवसातच पैसे पाहिजेत. तुझं तू बघून घे काय करायचं ते. अहो पर मालक, तुम्ही तर म्हणालास कवा बी दे म्हणून. वय पण मला आता गरज आहे. त्याचं काय? बघ काय ते आण मला सांग. शिरपा काळजीत पडला. कुठून द्यायचे पैसे? त्याने ते दिले ते खर्च झालं. काय करावं ह्या विचारात परत फिरला. तेवढ्यात पाटलांनी हाक मारली. तसं शिरपा गरपण माघारी फिरला. शिरपा, तुला पैसे द्यायला जमत नसल तर माझं एक काम कर. बोला की मालक, एक काय तुमच्यासाठी जीव बी तयार आहे. आज राछाला तानीला वाड्यावर लावून दी. तसं शिरपा चवताळला. पाटील तोंड सांभाळा. दिवस सपान बघताय का? तानीकडे वाकड्या नजराने बघितलं तर डोळे काढून हातात देईल. शिरप्या पाटील अंगावर आला तसा शिरपाने त्याला एका झटक्यात आडवा केला. बाकीचं गडीमधील पडले. आनवाद सोडविला. शिरपा रागात घरी आला. छपराला लावलेले कोयते घेतले आणि शेताकडे निघाला. मागं सगुना रडत होती. तानी हाका मारायला लागली, अहो भाकर खाऊन जा की शेतावर. पण शिरपा आपल्यातच विचारात निघाला. पाटलाच्या पैशाचं काय करावं? पैसे देऊस तर त्याच्याकडंच शेतावर जावं लागल या विचारात रानात पोहोचला. मागून तानी न्यारी दुपारीच्या भाकरी बांधून लागलीच मागे निघाली. सगुना बी सोबत होती. दोघी शेतावर पोहोचल्या. भाकरी ठेवून शिरपाकडे गेली. अव न्यारी करा आणि मग काम करा. चला बरं, मला भूक नाही, तू खाऊन घे. अव काय झालं आहे का भूक नसायला? बरं वाटत नाही का तुम्हासनी? झाडाखाली जाऊन पाणी घ्या बरं. तुला एक डाव सांगितलं समजत नाही? मला भूक नाही. काय झालं ते तानीला काहीच समजत नव्हतं. बाकीच्या बाया गडी कामावर आल्या तसं तानी बी त्यांच्यासोबत कामाला लागली. दुपार झाली तसं सगळी जेवायला सुटली. सगळ्या बाया बापे कामाला. शिरपाकडं रोज घागरी घरून पाणी आणायचं काम असायचं. घागर घेऊन शिरपा रानातच निघाला. त्याच्या डोक्यातून पाटलाचं बोलणं काही जात नव्हतं. तो निघाला. 5-6 वर्षाची सगुना बाच्या मागे लागली. सगुनाला खांद्यावर बसून गडी निघाला विहिरीवर. विहीर बरीच लांब खालच्या अंगाला होती. विहिरीवर पोचल्यावर सगुनाला खांद्यावरून उतरून सावलीत उभं केलं आणि रहाटाची दोर घागरीला बांधली. घागर आत सोडणार तोवर पाटील तिथं पोहोचला. सगुना सगळं बघत होती आणि काही कळायच्या आत शिरपाला मागून ढकलून दिलं. शिरपाला पोहता येत नव्हतं. शिरपाला ढकलून बघितल्यावर पण सगुना रडायला लागली. तसं पाटलांनी सगुनाला उचलून घेतलं आणि विहिरीजवळ आणलं. तुझ्या बाला टाकलं तसं तुला आणि तुझ्या आईला बी टाकीन, रडलीस ती. आणि कुणाला बी काय सांगितलंस तर. लहानगा जीव भेदरून गप्प बसला. सगुनाला तिथंच सोडून शिरपा बुडल्याची खात्री झाल्यावर पाटील बांधावर जाऊन ओरडू लागला, पळा पळा लवकर. शिरपा विहिरीत पडला. पाटलाचा हाकनं सगळेच घाबरून पळत सुटले विहिरीजवळ. जाऊन बघतात तर शिरपा बुडालेला.
ज्याला पोहता येत नव्हतं त्याने विहिरीत उड्या घेतल्या. दोऱ्या बांधून त्याला वर काढलं, पण बराच उशीर झाल्यामुळे नाकातोंडात पाणी जाऊन शिरपा जग सोडून गेला. तानीचं जगच संपलं. तिथंच मटकन खाली बसून धाय मोकलून हंबरडा फोडला. सगुणा भेदरलेली सगळं बघून, पण लहानगा जीव पाटलाने केलेला अन बोललेलं तिच्या ध्यानात होतं. कुणालाही काय सांगावं तर आई अन मला पाटील मारून टाकील या भीतीने पोर गप होती. पाटलाचा डाव फत्ते झाला होता. शिरपाच्या क्रियाक्रमाचा सगळा खर्च पाटलाने केला. 10वं 13वं झालं. तानीला काय करावं समजत नव्हतं. पोरं पदरात तिचं अन स्वतःचं पोट भरायचं कसं ही पंचायत. तेवढ्यात पाटील घरी आला. शिरपासोबत काय झालं बिचारी तानीला मागमूसही नव्हता. पाटील म्हणाला, ताने काय बी काळजी नको करू, म्या हाय, तुला जे पाहिजे ते सांग, तुला असं वाऱ्यावर नाही सोडायचो. शिरपा माझ्या भावासारखा होता. मग असंच येणं जाणं चालू झालं पाटलाचं. कधी ध्यान दे, कधी पैसे दे असं करत तानीच्या जवळ जाण्याचं चालू झालं. तानी पाटलाच्या उपकाराखाली एवढी दबली की इच्छा नसून सुद्धा तिला पाटलाचं ऐकावं लागायचं. नंतर तिला याची सवयच झाली. यातच 6-7 वर्ष निघून गेली. आता पाटील साळसूतपणे घरी यायचा. सगुणा बी आता मोठी झाली होती, पण अजूनही पाटलाचा बाला ढकलेली विसरली नव्हती. पण आई पुढं ती काहीच चालत नव्हतं. रोज संध्याकाळी ती दारात बसायची. लहान होती तेव्हा. शिरपा आला की तिला दारातूनच उचलून घ्यायचा हे तिला आठवायचं. 13-14 वर्षाची सगुणा आईसोबत शेतावर जायची. दुपारच्या जेवणाच्या वेळी नदीवर विहिरीवर पोरांसोबत पोहायचं पण शिकली. कधी मनात आलं तर जात बी नस आईसोबत. एकुलती एक म्हणून तानी बी काही म्हणत नसायची. सगुणा नावाप्रमाणेच सगुणा सुंदर देखणी होती, अगदी चवळीची शेंग. हल्ली पाटलाचं येणं जाणं जरा जास्तच वाढलं होतं. सगुणाला त्याचा लय राग येई, पण कुणाचा आसरा नाही म्हणून गप गुमान बसायची. सगुणे, आये सगुणे, आईच्या हाकनं सगुणा भानावर आली. काय ग आहे, काय झालं? अगं काय म्हणून काय विचारतीस? तिने सांजला दारात उभी राहत जाऊ नको म्हणून किती वेळा सांगितलं, पण तुझी काय सवय जात नाही. आभाळ भरून आले, परदासला धुणं काढून आण, करड झापाखाली ठेव, वय म्हणून सगुणा परसदारी निघाली. तर समोरून तो आला. तो म्हणजे पाटील. सगुणानं आईला हाक दिली. आय त्या आले बघ. तसं तनू, सगुणाची आई, पदराला हात पुसत बाहेर आली. या की मालक, बाहेर कमन उभे हायस. सगुणा रागात पाटलाकडं बघत राहिली. अगं ताने, तुझी लेक माझं दार अडवून बसल्यास कसं यायचं असं म्हणत पाटील घरात शिरला. सगुणाला पाटील आल्याचं चालायचंच नाही, पण आईच्या धाकानं गप राहायची. ताने, तुझी लेक लय हुशार झाली ग म्हणत सगुणावर पाटलाने नजर फिरवली. जाऊ द्या मालक, बारीक आहे अजून, समज नाही तिला. व्हय का? मग आम्ही तिया उदयांपासून चौरीभर दूध म्हणजे वहील लवकर मोठी. सगुणाला त्याच्या बोलण्याचं किळस यायची. एक दिवस तानी अंथरुणातून पडली. लय तापनं फणफणत होती. सगुणाच्या आईचं डोसकं दाबलं. 2 वाकळ अंगावर टाकल्या, पण कमी होईना. सगुणाला काही सुचना. घरात पैसे बी नाही, काय करावं समजना. तेवढ्यात तानी म्हणाली, सगुणे, पाटलाकडं जाऊन पैसे घेऊन ये थोडे. म्या नाही जायचे त्याच्याकडं, लय वंगाळ हाय त्यो. अगं असं काय बी नाही आपल्यासाठी. तुझा बा गेल्यापासून किती गेले, पर म्या नाही जायचे. अगं बासारखी मी बी मरण, आणि मग काय करशील तू? आईचे ऐकून आता सगुणाचा नाईलाज झाला. तिने सांज होत आली. सगुणा निघाली. पाटलाच्या शेतात काम करणाऱ्या बाया भेटल्या सगुणाला. तिने विचारलं, पाटील मळ्यात हाय का गेले वाड्यावर? त्यांनी सगुणाची विचारपूस केली आणि पाटील मळ्यात असल्याचे सांगितले. तसं सगुणा शेताच्या वाटेवरती निघाली. लांबनच पाटील दिसला. सगुणेच्या अंगात राग संचारला, पण यायची अस्वस्थता नजरेसमोर होती म्हणून गुमानं पाटलाजवळ गेली. आईने पैसे मागितल्यावर बरं वाटलं की कामावर येऊन फेडेल म्हणली. पाटील म्हणाला, किती पाहिजेत पैसे? मी बी काय विचारतोय तुला, अगो तू तर आमचीच असं म्हणून सगुणाचा हात धरला. जवळपास कुणीच नव्हतं. जवळजवळ अंधार पडत आलेला. चेहरा आठवू लागला. याचंच पाटलानं माझ्या बाला मारलं, माझ्या आईचं सुख हिरावून घेतलं, आणि आता माझं वाटोळं, याला सोडायचं नाही. पाटलाने सगुणाचा हात धरला. एक हात तिच्या तोंडावर दाबून धरला, पण सगुणा पोहताना श्वास धरून रोखायची शिकली होती. त्यातच फायदा घेऊन 3 श्वास रोखून धरला. हालचाल बंद केली. पाटलाने तोंडावरचा हात काढला तर सगुणा शांत पडली होती. पाटील घाबरला. त्याला वाटलं वयानं लहान पोरगी तोंड बंद करताना नाक बी बंद झालं का झटपटीत. त्यानं नाकाला हात लावला, पण सगुणाचा श्वास चालू नव्हता. पाटलाला घाम फुटला. शिरपाचा खून पचवला, पण हिचं काय? या विचारात विहिरीकडे ध्यान गेलं.
असं त्याने सगुनेला उचलली आणि हिरीकडे नेलं. कुणी आजूबाजूला नाही ना याची खात्री करून घेतली आणि सगुनेला हिरीत टाकून दिलं. घाम पुसत माघारी फिरला. थोडा पुढे गेला असून तोवर हिरीतून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. सगुना तर मेली, मग आवाज कसला म्हणून परत हिरीजवळ गेला. कुणी बी दिसेना. मग काय होतं असा विचार करत वाकून बघू लागला. तोवर मागून कोणीतरी जोरात धक्का दिला. काही समजण्याच्या आतच पाटील हिरीत पडला. वाचवा वाचवा असं वरडायला लागला. हिरीच्या काठावर अंधारात कुणीतरी असल्याचं दिसलं, पण कळेना. तशी सगुना वर बोलली, तिने खून केलास तू तेव्हा तसाच माझा भाबी वरडायला होता. पाटलाला काहीच समजेना. सगुना तर मेली होती. वही मी मेले नव्हते, पण तुला मारायला मी पुन्हा जिवंत झाले. मर आता. सगुनाला माहीत होतं पाटलाला पवता येत नाही म्हणून सगुना मेली, म्हणून पाटलांनी तिला हिरीत टाकली. पण त्याच्याच रानात जाऊन सगुना पवायला त्याच हिरीत शिकली. पाटील तिला टाकून पुढं होईस्तोवर खडकारून सगुना भराभर वर आली. पाटील नाकातोंडात पाणी जाऊन बुडला होता. तिथंच बसून सगुना रडू लागली बाच्या आठवणीत. घरी येऊन बादलीभर पाणी अंगावर वतून घेतलं. ताणून विचारलं, येळका झाला. आज माझ्या बाचं सुतकं फेडलं आणि सगुना लेकीच्या कर्तव्यातून मोकळी झाली. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.